खतरनाक प्रोजेक्ट है भाई। चलो 10-15 ही अयोध्या, जिशाशी कोणीही युद्ध करून जिंकू शकलं नाही अशी ही नगरी अयोध्या। इक्ष्वाकू वंशाचे परमपराक्रमी महाराज दशरथ आपल्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या 3 राण्यांसह अयोध्येत राज्य करत होते। वय सरत आलं तरीही पुत्रप्राप्ती होत नव्हती। अखेरीस महाराज दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ मारला आणि अग्निदेव प्रसन्न झाला। कौसल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण, शत्रुघ्न, कैकेयीला भरत असे 4 दिव्य पुत्र प्राप्त झाले। अलौकिक दैवी सामर्थ्याचं दर्शन घडलं। श्रीराम दिसामासानं वाढू लागले। बालवयातच महर्षी विश्वामित्रांच्या आज्ञेवर श्रीरामांनी ऋषीमुनींना छळणाऱ्या त्राटिका नावाच्या महाप्रचंड राक्षसीचा एकाच बाणात वध केला। गौतम ऋषींच्या शापानं शिळा होऊन पडलेली अहिल्या, तिला श्रीरामांच्या पावलांचा स्पर्श झाला आणि मिथिलाधिपती जनक राजानं आपल्या कन्येच्या सीतेच्या स्वयंवरासाठी एक पण लावला होता। भगवान शंकरांनी दिलेल्या या दिव्य महाप्रचंड धनुष्याला जो बाण लावेल त्याला सीता माळ घालेल। राम हा विष्णूचा 7वा अवतार, पण त्यालाही मानवी जन्माचे भोग चुकले नाही। महाराज दशरथांनी कैकेयीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राम, सीता आणि लक्ष्मणांनी 14 वर्षांसाठी वनवास स्वीकारला। शरयू नदी ओलांडली, घनदाट अरण्य पार करत दक्षिणेकडे वाटचाल चालू झाली।